महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। अशात पनवेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज सभा होणार आहे। दुपारी 3 वाजता या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाईक रॅली होणार आहे। कोपरे पाचपाखाडी मतदारसंघात शिंदेंकडून बाईकवर बसून प्रचार करण्यात येईल। पुण्यात अजित पवारांनी जाहीरनाम्यातून पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास मोफत करणार असल्याची घोषणा केली। अजित पवारांच्या या घोषणेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील मुलाखतीदरम्यान प्रतिक्रिया दिली। त्यांनी काय म्हटले पाहूया। टर्की तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्या मध्ये मेट्रो आणि ट्राम तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते। तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। मी अनाउन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे। अनाउन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाउन्स करायला? ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो, पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना, म्हणजे आपण करू शकू। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील सभेत असो व कोणत्या अन्य प्रचारात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री करत भाजपवर जोरदार टीका केली आहे। जी व्यक्ती गेले 10 वर्ष 12 वर्ष सत्तेत आहे, जी व्यक्ती स्वतः 7 वर्ष मुख्यमंत्री आहे, ज्या व्यक्तीकडे 9 वर्ष गृहमंत्री पद आहे, ती व्यक्ती आज त्याला मुहूर्त मिळतंय। आज मुहूर्त काढला त्यांनी की नगर निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशांबद्दल काढायचं। मुंबई कुठे, बांगलादेश कुठे, मध्ये भाजपचे किती राज्य आहेत? पण परवाकडे मी पाहिलं विरारमध्ये गेले होते की कुठे गेले होते, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू। कान बंद झाले माझे। काय बोलायचं आहे ना? मी त्यांना मेसेज पाठवणार होतो, मुख्यमंत्री महोदय 12 वर्ष केंद्रात तुमचंच सरकार आहे, 12 वर्षामध्ये आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय मोदी साहेब आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा। काय चाललंय हो? कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका। तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री, गेल्या 12 वर्षांमधून 10 वर्ष तुमच्याच हातात गृह खातं राहिलेलं आहे। हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे 10 वर्ष तुमच्या हातात होतं। ही जिम्मेदारी, ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती। जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा आम्ही चुकलो, अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।